आजची कथा आहे पाकिस्तानच्या राजकारणातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तीची, एक धाडसी महिला नेत्या आणि एका हत्येच्या कटाची। ही कथा आहे बेनज़ीर भुट्टो यांच्या आयुष्यातील शेवटच्या 18 तासांची। 26 डिसेंबर 2007 रात्री उशिरा पेशावरहून दीर्घ प्रवास करून बेनज़ीर भुट्टो इस्लामाबादमधील आपल्या निवासस्थानी जरदारी हाऊस येथे पोहोचतात। त्या अत्यंत थकलेल्या होत्या, पण त्याचवेळी त्यांच्यापर्यंत एक गंभीर संदेश पोचलेला होता। हा संदेश होता पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे प्रमुख मेजर जनरल नदीम ताज यांचा। रात्री सुमारे 1 वाजता ही गुप्त बैठक होते। या बैठकीत बेनज़ीर भुट्टो, त्यांचे सुरक्षा सल्लागार रहमान मलिक आणि ISI प्रमुख नदीम ताज उपस्थित होते। नदीम ताज थेट सांगतात, आज तुमच्यावर हल्ला होऊ शकतो। ही माहिती इतकी ठोस होती की नदीम स्वतः उशिरा रात्री बेनज़ीर यांच्या घरी आले होते, पण बेनज़ीर यांना शंका येते। कुठे हा दबाव टाकण्याचा प्रयत्न तर नाही ना? बेनज़ीर विचारतात। जर हल्लेखोरांची माहिती आहे तर त्यांना अटक का करत नाही? नदीम ताज उत्तर देतात, तसं केल्यास आमचा स्रोत उघड होईल। बेनज़ीर म्हणतात, मग किमान माझी सुरक्षा वाढवा। ISI प्रमुख आश्वासन देतात, आम्ही पूर्ण प्रयत्न करू। याच वेळेस बेनज़ीर यांचे हत्यारे आपल्या अंतिम तयारीत गुंतलेले होते। तालिबानचा हँडलर नसरुल्ला आणि 2 15 वर्षाचे मुलगे बिलाल आणि इक्रामुल्ला यांना घेऊन रावळपिंडीला पोहोचतो। हल्ल्याचे ठिकाण ठरलेले होते, लियाकत बाग। 27 डिसेंबर सकाळी 8:30 वाजता बेनज़ीर उठतात, 9 वाजता नाश्ता करतात। 2.5 तासानंतर त्या अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हामिद करझई यांची भेट घेतात। दुपारी त्या परत येतात। भाषणाची तयारी होते। काफिला लियाकत बागेकडे निघतो। गर्दी प्रचंड होती, सुमारे 10,000 लोक। बेनज़ीर गाडीचा एस्केप हॅचमधून उभ्या राहून लोकांना हात हलवत होत्या। हे खूप धोकादायक होतं, पण कुणीही त्यांना थांबवत नाही। भाषण संपतं आणि बेनज़ीर जिंदाबाद, बेनज़ीर जिंदाबादचे नारे लागतात। अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमतो। गर्दीमुळे गाडी पुढे सरकत नाही। सायंकाळी 5:10 वाजता बेनज़ीर पुन्हा उभ्या होतात आणि तेवढ्यात बिलाल पुढे येतो। तो पिस्तूल काढतो, निशाणा थेट डोक्यावर धरतो आणि 1 2 3 गोळ्या। बेनज़ीर खाली कोसळतात आणि क्षणभरातच आतमध्ये स्फोट होतो। स्फोटामुळे सर्वत्र गोंधळ, धूर आणि आरडाओरड असते। गाडीचे टायरसुद्धा फुटलेले असते। ॲम्ब्युलन्ससुद्धा उपलब्ध नसते। कसंबसं बेनज़ीर यांना रावळपिंडी जनरल हॉस्पिटलमध्ये नेलं जातं। डॉक्टर खूप प्रयत्न करतात, CPR आणि शस्त्रक्रियासुद्धा, पण संध्याकाळी 6:16 वाजता बेनज़ीर भुट्टो यांना मृत घोषित केलं जातं। एका क्षणात पाकिस्तानने आपली माजी पंतप्रधान गमावलेली असते। भुट्टो घराण्याची आणखीन एक रक्तरंजित कहाणी निर्माण होते। 28 डिसेंबर 2007 रोजी लारकाना येथील गडी खुदा बख्श येथे बेनज़ीर भुट्टो यांना अंतिम निरोप देण्यात आला। ही केवळ एका महिलेची हत्या नव्हती, ही लोकशाहीवर झालेली एक खोल जखम होती।